नमस्कार मित्रांनो, या वर्षीचे हवामान अंदाज आलेले आहे। महाराष्ट्रात किती पाऊस पडणार आहे, तसेच एल निनोमुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढणार आहे। यंदाच्या मान्सूनबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अंदाज समोर आलेला आहे। भारतीय हवामान विभाग IMD ने दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये देशात सरासरीच्या सुमारे 92% पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा आकडा सामान्यांपेक्षा कमी पावसाचा संकेत मानला जातो। हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे। एप्रिल ते जून या कालावधीत परिस्थिती तटस्थ राहण्याची अंदाज असला तरी जून नंतर एल निनो सक्रिय होऊ शकतो। त्यामुळे मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम म्हणून देशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होऊ शकते। महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी चिंतेत आहे। दरम्यान ईशान्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागांमध्ये मात्र यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। महत्त्वाचं म्हणजे दक्षिण पश्चिम मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याने मान्सून वेळेवर देशात दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र पुढील काळात एल निनोचा प्रभाव वाढल्यास पावसाचा जोर कमी होऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने यावर्षीचा हवामान अंदाज आहे। शेतकऱ्यांनी काळजी करू नये। आणखी याबाबत माहिती मिळाल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।